काही दिवसांपूर्वी खूप मोठा उद्योग केला होता हिने. एक छोटीशी चेनचा तुकडा तिनं गिळला आणि आई वडील मारतील म्हणून तिनं कुणाला घरात सांगितलं नाही. थोड्या वेळाने अस्वस्थ झाली, उलट्या सारखं करू लागली आणि तो जो तुकडा तिच्या छातीमध्ये, तिच्या अन्ननलिकेमध्ये तो अडकून राहिला होता पास्टर. आणि तिला खूप अस्वस्थ बेचैन झाली. ही मोठी बहीण आहे, मोठी बहिणीने पाहिलं होतं तिला चेन बरोबर खेळताना. आईला लगेच सांगितलं, प्रेमाने तिला विचारल्यावर तिने सांगितलं हो मी चेनचा तुकडा गिळलेला आहे. तो चेनचा तुकडा केवढा होता आपण स्क्रीनवरती त्याचा फोटो पाहूया पास्टर. हा एवढा मोठा, एवढी चेन तिनं गिळली होती पास्टर. एक्सरे मध्ये पण आपण बघू शकतो तो चेनचा तुकडा दिसत आहे पास्टर. आणि ही फॅमिली पास्टर डॉक्टरांकडे गेले. डॉक्टरांना त्यांनी दाखवलं. डॉक्टर म्हणाले ऍडमिट करा, आम्ही आमच्या पद्धतीने काढतो. पण हे घाबरले कारण लहान लेकरू आहे, शस्त्रक्रिया काही करायची नव्हती. ह्यांनी लगेच ताबडतोब प्रार्थना केली, प्रभू येशूचा धावा केला आणि ते सांगतात प्रभू इतका महान आहे. इतका तिला त्रास होता, दुसऱ्या दिवशी वॉशरूमच्या द्वारे ते बाहेर पडलं, सगळं व्यवस्थित झालेलं आहे. हालेलुया. आमेन. का चॉकलेट सारखं होतं का चेन? गोड होतं? गोड होती चेन. हो म्हणते. शी वॉज सेइंग येस. पास्टर अजून एक साक्ष की परमेश्वर घर बांधतो. 15 ते 16 वर्षांपासून पास्टर ते घराच्या शोधामध्ये होते आणि त्यांनी प्रार्थना केली आणि प्रभू इतका महान आहे. ते जिथे काम करतात त्यांच्या बॉसला बर्डन झालं आणि त्यांनी एक 1 BHK फ्लॅट त्यांना दिलेला आहे. ह्यांच्या पॉकेटमधून 1 रुपया गेलेला नाहीये, बॉसने त्यांना गिफ्ट दिलेला आहे. बस हे घर देवाने त्यांना दिलं बघा. फ्री दिलं. फ्री दिलं मोफत. सरांनी फ्री दिलं मला. म्हणजे मी तुमच्याकडे दरवेळेस येत होतो, प्रेयर करा आम्ही चिठ्ठी वगैरे टाकत होतो, पण 1 रुपया न देता फ्री मध्ये हा चमत्कार झाला. चमत्कार देवाने केला. आमेन. किती छान, सुंदर. थँक्यू जीसस. गॉड ब्लेस.